नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 7 सोडवणार आहोत. सम अँगल्स आर गिवन बिलो. येथे काही आपणास अँगल दिलेले आहेत. यूजिंग दी सिम्बॉल ऑफ कॉन्ग्रन्स. कॉन्ग्रन्स सिम्बॉल यूज करायचा आहे. म्हणजे कोणता सिम्बॉल? या प्रकारचा सिम्बॉल. हा सिम्बॉल यूज करून पेअर ऑफ कॉन्ग्रंट अँगल्सच्या पेअर आपणास लिहायचे आहेत. तर या अँगलमध्ये अँगल AOC, या अँगलमध्ये OB हा जो रे आहे तो बायसेक्टर आहे. कारण येथे मार्किंग आहे, मार्किंग करून हा बायसेक्टर आलेला आहे OB. तर त्या बायसेक्टरमुळे हा 45चा झालेला आहे. AOB हा अँगल 45चा झाला आहे आणि AOCचा बायसेक्टर असल्यामुळे BOC म्हणजे हा अँगल हा पण किती होणार? 45 डिग्री. म्हणजे हा टोटल किती आहे? हा टोटल 90चा होतो हा. तर आता यामध्ये कोणते कोणते अँगल कॉन्ग्रंट आहेत ते आपणास लिहायचं आहे. अँगल AOB या अँगलला कॉन्ग्रंट अँगल BOC होईल. BOC कारण दोघांचे मेजरमेंट 45 डिग्री आहे. आता अँगल AOB हा AOB 45चा आहे. तर इकडे आपणास RST हा पण अँगल 45चा दिलेला आहे. म्हणजे याचं मेजरमेंट आणि याचं मेजरमेंट इक्वल आहे. कॉन्ग्रंट अँगल RST लिहू शकतो आपण. अँगल AOC म्हणजे हा राईट अँगल AOC. तर हा राईट अँगल आहे PQR. अँगल PQR हे झालं पेअर आपल्या. अँगल हा DOC हा एवढा अँगल 30चा दिलेला आहे. DOC अँगल DOC कॉन्ग्रंट अँगल तर 30चा हा पण आहे. LMN किंवा NML अँगल LMN 30 डिग्री. अँगल BOC हा 45 आहे कारण हा बायसेक्टर असल्यामुळे 45. अँगल BOC कॉन्ग्रंट अँगल 45चा कोणता आहे? RST. फक्त हा सिम्बॉल यूज करणं या प्रॉब्लेममध्ये महत्त्वाचं होतं. कॉन्ग्रंट. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.